तर नमस्कार सर्वांना, कसे आहेत सगळे? मस्त मजेत आहेत ना? तर हे आहे आपलं दुकान. तर आज बघा मी दुकानातला व्हिडिओ तुम्हाला दाखवते, कारण खूप दिवसापासून माझं चाललं होतं की आपलं छोटंसं दुकान आहे टेलरिंगचं, तर तुमच्याबरोबर शेअर करावं. आणि आपण तसंच मुलींचं क्लास वगैरे पण घेतो. तर जवळपास आपल्या इथं शेळगाव, कळस ह्या गावातलं जर कोणी माझा व्हिडिओ बघत असेल आणि कोणाला जर क्लास घ्यायचा असतील ना, म्हणजे लावायचं असतील, तर नक्कीच आपल्याकडं कळसमध्ये या. आणि अशा मशीन आहेत बघा. सकाळी 11 सकाळी 11:30 ते 5:30पर्यंत आपलं क्लास चालू असते. आणि त्यानंतर मग जे आपली कामं आहेत ते राहिलेले करावे लागतात, कारण सकाळी यायला उशीर होतो. कारण तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही आपलं व्हिडिओ बघतच असता की आपल्या जनावरांची ह्यांची सकाळची कामं असतात. तर संध्याकाळचं निम्मं काम तर सकाळीच करून यावं लागतं, आणि संध्याकाळचं काम जे आहे ती नंतर मग सागर वगैरे करतात बाकीचे सगळे. तर संध्याकाळचा उशीरच होतो बरं का मला जायला, कारण सगळं म्हणजे हे करून म्हणजे मुलींचं क्लास वगैरे घेऊन, म्हणजे अर्जंट काय कपडे असतील ती इथं शिवायची काय, आणि इथून जी राहतील ती घरी नेऊन शिवायची संध्याकाळची. तर असं आपलं काम असतं. तर तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जवळपास जर कुणी असेल ज्यांना क्लास वगैरे लावायचे असतील, तर नक्कीच आपल्याकडं कळसमध्ये आपलं आत्ता सध्याचं दुकान आहे ते कळसमध्ये आहे. कारण आपण शेळगावचं दुकान जे आहे ते बंद केलेलं आहे जवळपास 4-5 महिने झाले, कारण इकडं मुलींचा क्लास वगैरे चालू होतं, त्याच्यामुळं वेळ भेटत नव्हता. आणि कसं काय वाटतं आपलं दुकान बघितलं का? तर कसं असतं की जे आपल्याला कला, म्हणजे कसं आपल्याला जेवढ्या कला येतात ना तेवढ्या वाया नाहीत गेल्या पाहिजेत. तर माझं एक आवड होती शिलाईकाम शिकण्याची, आणि मी ती शिकली. आणि माझ्याबरोबर आत्ता सध्याला म्हणजे उन्हाळ्यापासून आपण जवळपास 15 ते 20 मुलींना आपण क्लास मध्ये घेतलं होतं. आणि आत्ता पण आपल्याकडं जवळपास 9-10 मुली आहेत क्लासला. तर कसं असतं की जे आपल्याला येतात ना कला, ते आपण दुसऱ्याला शिकवल्या पाहिजे किंवा दुसऱ्याबरोबरही केलं पाहिजे. तर कसं वाटलं आपलं छोटंसं व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. आणि जर कुणाला क्लास लावायचा असेल तर नक्कीच भेट द्या आपल्या कळसमध्ये, बाजार तळापाशी गणपतीच्या मंदिराच्या समोर आपलं दुकान आहे. तर नक्कीच इथं तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीनं क्लास लावल्या म्हणजे घेतल्या जातील. आणि असं आपलं दुकान आहे बघा. इकडं रोड आहे समोर. तर चला, बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.